1 मे हा महाराष्ट्र दिन आणि त्याच दिवशी अचलपूर तालुक्याचे दबंग आमदार ज्यांचं लठधारी म्हणून नाव पडलं असे प्रवीणभाई तायडे यांचा सुद्धा वाढदिवस. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री हे जर प्रवीणभाऊ तायडे यांच्या वाढदिवसाला हेलिकॉप्टर घेऊन अचलपूरमध्ये जर येत असतील तर प्रवीणभाऊ तायडे हे सर्वसाधारण आमदार नाहीत असं लोकांमध्ये चर्चा होती. त्याचबरोबर माजी खासदार नवनीतजी राणा, अमरावती जिल्ह्याचे BJPचे जिल्हाप्रमुख अनिलजी बोंडे यांची सुद्धा उपस्थिती तिथं प्रार्थनीय होती. हे औचित्य साधून अपंगांना तिथे 3 चाकीचं सायकलचं वाटप माननीय प्रवीणभाऊ तायडे आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडून झालं. एका साध्या आमदाराच्या वाढदिवसाला एवढे जर मतदारसंघातील लोक जमा होत असतील तर हा माणूस काहीतरी आहे. म्हणूनच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बच्चूभाऊ कडू यांचा त्यांनी पराभव केला. म्हणजेच त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. सामान्य माणसाला असं वाटत होतं की काम करणारा बच्चूभाऊ कडू 4 वेळचे आमदार, राज्यमंत्री यांचा पराभव करून प्रवीणभाऊ आल्यानंतर हे कुठेतरी थांबतील, पण त्यांनी 4 महिन्यातच त्यांची 4 वेळा घेऊन चुनूक दाखवली. यावेळी माननीय आमदार प्रवीणभाऊ तायडे यांच्याकडून अनिलजी बोंडे, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, नवनीतजी राणा या मान्यवरांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं, सत्कार करण्यात आला. आमदार झाल्यानंतर माणूस हवेत चालतोय, पण या शेतकरी कुटुंबात जन्मलेला प्रवीणभाऊ तायडे यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कसं जपावं हे 3 ते 4 मेळाव्यात जेव्हा निर्देशनात आलं तेव्हा असं वाटलं की या माणसामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. यावेळी सांपत्निक त्यांचा बावनकुळे साहेब यांच्याकडून सत्कार करण्यात आला. साध्या कुटुंबातील साधा माणूस आज सरपंचापासून तर आमदारकीपर्यंत पोचला आहे आणि आमदारकीपर्यंत पोचल्यानंतर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तात्काळ कसे निकाली काढता येतील त्यासाठी अहोरात्र झटत आहे. तो म्हणे माय एवढे, तो म्हणे माय एवढे, मी म्हटलं दादी चुलीत तुम्ही माय हिंदू ह्या एवढे आहे, माय हिंदू एवढे आहे, माय हिंदू मला जिंकून दिलं एवढं मात्र निश्चित. मला दलित समाजाने मतदान केलं, मला सगळ्या समाजाने मतदान केलं साहेब, मी तुम्हाला सांगतो. आणि इथून 25 वर्ष कमळ गेलं नाही पाहिजे साहेब, याचं असं काम सुरू आहे. माझं 25 वर्ष कमळ मला तुम्ही त्या कामाला तुम्ही पुढची पण 25 वर्ष कमळ नाही गेलं पाहिजे इथून, एवढं मात्र निश्चित. आणि तुम्ही इथं आला, माझ्या माझ्या छोट्या, मी छोटा माणूस आहे, पण तुम्ही आले हे मला लय बरं वाटतं. कारण दोन एका छोट्या आमदारासाठी तुम्ही हेलिकॉप्टरने आले साहेब. मी पडल्यानंतर तसंच केलं होतं, पण यांनी मतदारसंघ सोडून दिला आणि आता शिक्षकाच्या मतदारसंघात जायचं काय याचा विचार सुरू झाला. एकदा सगळ्यांनी हात वरती करून जय श्रीराम. या महाराष्ट्राच्या विकासाचं, विदर्भाच्या विकासाचं, अमरावतीच्या विकासाचं संपूर्ण कथन राज्यसभेमध्ये करून आपल्या अमरावतीला न्याय देण्याकरता काम करणारे माननीय अनिल बोंडेजी, माननीय आमदार प्रवीणभाऊ तायडे यांनी त्यांच्या कॉमेडी शैलीत त्यांचं मनोगत व्यक्त केलं. यावेळेला नवनीतजी राणा, अनिलजी बोंडे, महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाचा वर्षाव केला. आप्त स्वकीयासोबतच प्रवीणभाऊवर प्रेम करणारी जनता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरता खूप प्रमाणात तिथं
त्यांची उपस्थिती होती. पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता ढोल ताशे न आणता यावेळी सांप्रतिक दिंडी त्यांनी तिथे बोलावली होती. अशा वेळी गायनाचा सुप्त गुण असलेले प्रवीणभाऊ तायडे हे कसे काय बरं चूप राहतील, त्यांनी सुद्धा गायनाचा आस्वाद घेतला.